अरे आज एक रिक्षा सापडत नाही, जेव्हा काम असतं महत्वाचं घाई असते तेव्हा एक रिक्षा सापडत नाही. रिक्षा बंद कर, रिक्षा बंद करा सगळ्यांनी. आता कुणी जायचं नाही, रिक्षा बंद करा, जायचं ना कुणी. उतर खाली. अरे बाबा आम्हाला जाऊ दे ना. तुझी रिक्षा खाली आहे. हो खाली ये बस. नाही तुझी रिक्षा खाली आहे, मग तू जायचं ना, अजिबात जायचं नाही. चला. अरे माझ्या रिक्षात पॅसेंजर आहे, त्यांना टाइम होतोय, त्यांना जाऊन दे. तुझ्या गाडीत पॅसेंजर आहे. पॅसेंजर आहे. मग तुझा बाकीच्यांनी कुणी जायचं नाही. चल जा जा जा. तू थांब, तू थांब. ती गाडी पुढे येत नाही. थांबा रे. भार्या 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटं. का म्हणजे काय? आमच्या साहेबांना रिक्षा भेटली नाही पाहिजे, ते पोलीस स्टेशनला गेले नाही पाहिजेत. आमच्या आनंदी जे काय काम करते ते व्यवस्थित झाले पाहिजे, बाकी काय नाही. 5 मिनिटं थांबा. तुझ्या आनंदीसाठी आम्हाला सगळ्यांना तू थांबवून ठेवणार का रे बाबा? थांबवून ठेवणार का? कामाच्या इकडे बघ, तिकडे बघ. साध्या बिल्डिंगचं वॉचमन आहेस तू, तर मग सगळ्यांना थांबवून ठेवणार काय? याला घ्या साईडला. माझं ऐकाय चला रे. कुणी जायचं नाही. 2 मिनिटं थांबा. हा असा नाही ऐकायचा. याला ना मजबूत प्रसाद खायला दिला पाहिजे. प्रसाद घ्या याला. माझा ऐका. प्रसाद काय बोलले? आमच्या साहेबांना रिक्षा नाही भेटली पाहिजे. एक रिक्षा मागवली, एवढ्या रिक्षा आल्या. तुम्ही जा. थँक्यू. तुम्ही थांबा. जा. थँक्यू. पोलीस स्टेशन चला. अरे थांबव ना. अरे थांबव ना. अरे थांबव ना. अरे साहेब गेले पोलीस स्टेशनला. नंदेवा मला सांग की ह्या अशा रिक्षा थांबवता येतात? हा म्हणजे बबन म्हणाले करतील देतस. हा मग ठीक आहे, मग थांबवले असतील त्याने. बबन काय रे, दादा गेला नाही ना? आताच गेले. काय कुठे? बघ बघ याने काय केलं. काय रे बबन, एक काम करता येत नाही तुम्हाला दोघांना? आता काय आता आनंदीला कळवायला हवं. हा वर्षाताई बोला. आनंदी योजना भेटली तुला? हो. अगं इथे एक प्रॉब्लेम झालाय. दादा पोलीस स्टेशनला गेला ग. काय? अगं आम्ही त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो नाही थांबला. तू कुठे आहेस? अहो मी आता आपल्या घराकडे पोहोचले. हो कुठे आहेस? मध्ये आता. पण एक काम करते, मी आता पोलीस स्टेशन कडे जाते. ते आत्ताच निघालेत ना, मग मला सापडतील वाटेतच. दादा रिक्षा वळवा. हा जा तू जा. ठेवते. सरळ घ्या, आपल्याला पोलीस स्टेशन कडे जायचंय. काय झालं? आनंदी गेले दादाच्या पाठी. जरा पटकन घ्या बरं दादा. ही रिक्षाने आत्ताच निघाले असतील, म्हणजे रस्त्यावरच असेल कुठं तरी. हा त्या पुढच्या रिक्षा जवळ घ्या. हे बघा थांबा. नाही ते
बघा ती एक रिक्षा दिसते ना, हा तिथे घ्या, तिथे जवळ घ्या, पटकन घ्या. हा हे घ्या, वळवा तिथे. थांबा. नाही चला चला, ठीक आहे, सरळच घ्या आता. तिथे लेफ्ट लेफ्ट घ्यायचा, लेफ्ट लेफ्ट. अहो हे बघा, हे ही रिक्षा, हे बघा या रिक्षा जवळ जा. घ्या पटकन घ्या ना दादा. वळवा, डाव्या हाताला वळवा. गाठा त्या रिक्षाला. चला पटकन घ्या दादा, घ्या पटकन, खूप महत्वाचं काम आहे माझं. हे घ्या. हे घ्या. ठीक आहे, राहू दे. थँक्यू. तू इथे काय करतेस? अरे तू सकाळपासून कुठे होतीस? ते योजनाला भेटायला गेले होते. अरे मी तुला सांगितलं होतं तिला भेटायचं नाही, तिच्याशी काही बोलायचं नाही, तरी गेलीस? मला माहिती होतं, कारण तुम्ही चिडणार माझ्यावर, म्हणून भेटून आले मी. पण चिडू नका, मी काय सांगते ते नीट ऐकून घ्या आधी. काय ऐकून घेऊ? तू तिच्याकडे गेलीसच का? हे बघा, तुम्हाला आता माझं वागणं चुकीचं वाटत असेल, पण तिला भेटणं मला खूप महत्वाचं वाटत होतं. आधी ऐकून तर घ्या मी काय म्हणतेय, आणि पोलिसात नका जाऊ आता तक्रार करायला. आणि काय करू? हे सगळं निमूटपणे सहन करत राहू? ती काही नाही आनंदी, मी ठरवलं, मी तिची तक्रार करणार. मी काय सांगते ते आधी ऐकून घ्या. मी भेटून आली आहे तिला, आणि मला आता असं वाटतं की हे प्रकरण कुठेतरी थांबेल. एकदा का हे प्रकरण पोलिसात गेलं ना, तर मग हे चिघळत राहील. मग आपल्या तिघांच्याही हातात नसेल हे प्रकरण सांभाळणं. अहो, तुमच्यावरचे सगळे आरोप ती मागे घ्यायला तयार आहे, पण तुमच्याकडे ना एक तिची मागणी. काय मागते ती? तिचं लग्न झालंय, तिला एक मुलगा आहे. इतकी मोठी गोष्ट तिने आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवली. ती कुतारडी बाई आता म्हणते की तुझ्या नवऱ्याने तिच्या पायावर नाक घुसून माफी मागायची, आणि अशा कुतारड्या बाईचा ऐकून आनंदी तू मला येऊन सांगतेस की मी तिची माफी मागायची, आणि ते तुला पटतंय? नाही, तसं नाही म्हणायचंय मला. मी पोलिसात तिची तक्रार करायला चाललोय, तू मला थांबवतेस आणि मला म्हणतेस मी तिची माफी मागायची. मी फक्त तिचे शब्द नाही ऐकले, तिची तळमळ पण जाणवत होती मला. तुझ्या नवऱ्याने त्याचा सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवायचा आणि त्या असल्या खोटारड्या बाईची माफी मागायची का? तर तुला तिची तळमळ जाणवली. अशी काय तळमळ जाणवली तुला? अहो नाही, मी हे जे काही करायला सांगते ना तुम्हाला, ते अगदी चुकीचं आहे. आणि तुम्ही चुकलायत म्हणून तुम्ही तिची माफी मागा असं म्हणणं नाहीये माझं. पण ती जे सांगते आपल्याला करायला, तुम्हाला माफी मागायला सांगते ना ती, जर तुम्ही तिची माफी मागितली ना, तर ती हे सगळं का करत होती याचं नेमकं कारण कळेल आपल्याला. तिला नेमकं अजून काय हवंय ते तर कळत नाही ना आपल्याला. हे बघ आनंदी, मी एकदा पोलिसात तिची तक्रार केली ना की सगळ्या गोष्टी, हे सगळं काही जे आहे ना ते उलगडेल. ती स्वतःच सांगेल काय. पोलिसात जाणं टाळूयात आपण. आता तुम्हीच मला सांगा, तुमच्या ऑफिसमध्ये इतक्या केसेस येतात, किती वेळ लागतो अहो न्याय मिळायला. एकदा का आपण कायद्याच्या चौकटीत अडकलो ना, तर आपल्याला न्याय मिळायला वेळ लागेल. आणि तुम्ही आरोपी नाही आहात, तुमच्यावर चुकीचे आरोप केले गेलेत, मग आपण का इतका वेळ द्यावा त्या गोष्टीला? आनंदी, हे प्रकरण हे कोर्टात जाणार आहे, हे निश्चित आहे. पण हे कोर्टात गेल्यानंतर ती योजना माझ्या विरुद्ध कुठलाच पुरावा सादर करू शकणार नाहीये. पण मी मात्र सिद्ध करू शकणार आहे की ती जे काय बोलली ते सगळं खोटं बोललेली आहे. मग न्याय मिळेल आणि निकाल ही लवकर लागेल. न्याय मिळेल आपल्याला, पण जर हे प्रकरण आपण सोडवू शकत असू तर मग कशाला जायचंय पोलीस स्टेशन मध्ये?
हे बघ आनंदी, ती मुलगी जर का माझ्या समोर आली ना तर मला माहित नाही मी काय करून बसेन. नको. हो, पण मला माहितीये आपल्या बायकोवर प्रेम असणारे पुरुष, प्रत्येक स्त्रीचा आदर करणाऱ्या पुरुषांची जी प्रतिक्रिया असेल ना, तीच प्रतिक्रिया तुमची असणार आहे. मला माहितीये तुम्ही हे सगळं ना खूप शांत डोक्याने हाताळाल, नाही चिडणार तुम्ही. सगळं व्यवस्थित होईल. आपण एकदा तिला भेटूयात, तिच्याशी बोलूयात. तुझं म्हणणं आहे मी त्याची माफी मागावी. तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणानंतर तिला भेटला नाहीत ना? मला बघायचंय तुम्ही आता तिच्या समोर गेल्यावर तिची काय प्रतिक्रिया असणार, आणि ती जे सांगतेय ते केल्यानंतर आपल्याला जर नेमकं कारण कळणार असेल तर का नाही. आणि खरं सांगू, मलाही तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागलेला चालणार नाही, अजिबात नाही. तरी माझं एक म्हणणं आहे, आपण एक पाऊल उचलायला हवं. तुम्ही नीट विचार करा. कळवते ना, मी भेटायला तयार आहे बघा. आई, तुझी ती फ्रेंड आली होती ना? हा, ती म्हणाली की माझ्या एवढी तिला पण मुलगी आहे. हो, तिचं काय? जेव्हा नेक्स्ट टाइम येईल ना तेव्हा तिच्या मुलीला पण घेऊन यायला सांग. का रे? मला इथे एकटं राहून बोर होत. ती इथे आली की मी तिच्यासोबत खेळील, मजा करील. आता आपण माझे सगळे फ्रेंड सोडून इथं आलो ना, इथं माझ्यासोबत खेळायला कोणीच नाही. सांगते, पण त्या परत येतील की नाही अजून तरी माहित नाही रे. चॉकलेट खाणार? हाय. आणते. थांबा, घे, मी आलेच. हॅलो, काय ठरलं? तू जे म्हणतेस ते करायला तयार आहोत आम्ही. त्यांनी माझी माफी मागायला हवी. ठीक आहे. मला तुमच्या नवऱ्याला एकट्याला भेटायचं आहे. ह्यांना तुला एकट्यात भेटायचंय? ठीक आहे. आम्हाला ना यातनं लवकरात लवकर बाहेर पडायचं योजना. उद्या तुमच्या नवऱ्याला माझ्या घरी पाठवा. ठीक आहे. उद्या तिच्या घरी. वर्षा, आनंदीला सांगितलंयस ना ती गाठणार आहे ना राघवला? आई काय माहिती आता, दादा पोलीस स्टेशनला गेलाय नाही गेलाय काही कळायला मार्गच नाही गो. पण आनंदी वहिनी राघव दादांना भेटल्या तरी राघव दादा त्यांचं ऐकणार आहेत का? पण राघव जर पोलीस स्टेशनला पोहोचला असेल तर त्याला अडवणं कठीण आहे. हे बघ, आला आला. अगं थांब ना, मध्ये मध्ये. राघवा, काय झालं? काय झालं बाळा? राघव, राघव, मला सांग, दादा पोचला होता पोलीस स्टेशनला? ते कंप्लेंट केलीस का? अरे मी काय विचारतोय, पोलीस कंप्लेंट केलीस का तू? हे बघा, आम्ही आता योजनाच्या मनाप्रमाणेच वागायचं ठरवलेलं आहे. राघवा, तू तू म्हणजे भेटलास तू तिला? ती आली होती पोलीस स्टेशनला? हा,
भेटलीस? आनंदी तिला भेटली. काय ग बाळा, हे राजा, तू भेटलीस तिला? हा, काय म्हणाली ती? मला सांग, काय म्हणाली? तिचं म्हणणं आहे, म्हणजे हे आनंदीने मला सांगितलं की मी जाऊन तिची माफी मागावी. काय दादा, तू का माफी मागणार आहेस? तू काही केलेलं नाहीयेस. पण आनंदीने आता होकार दिलेला आहे. मला काय अर्थ आहे? म्हणजे मला नाही कळत आहे, मला याच्या मागचा अर्थच कळत नाहीये. त्या बाईने एवढा अपमान केला माझ्या लेकाचा. उलट तू 2 थोबाडी द्यायला हव्या तर तिला सांगायला पाहिजे होतं माझ्या नवऱ्याची तू माफी माग. आनंदी, मला सांग, तू यासाठी भेटली होतीस का योजनाला? नाही, थांबा वर्षा, ऐका, आनंदीला काही बोलू नका. तिचंही एका अर्थी बरोबरच आहे. आता मी तिची माफी मागितल्यानंतर ती माझ्यावरचे सगळे आरोप मागे घेणार आहे असं म्हणालेली आहे. तेव्हा ठीक आहे, होऊन जाऊ दे तिच्या मनासारखं काय ते. एक मिनिट, अहो आपल्याला तिच्या मनासारखं वागायचं नाही हा. पण आता तिची जाऊन मी माफी मागणं हे तिच्या मनासारखंच आहे ना. तेव्हा आई बाबा, मी उद्याच तिच्या घरी जाणार आहे आणि तिची माफी मागणार आहे. आपल्या मनासारखं होऊ शकतं. कसं? आई कसं म्हणजे? काय म्हणतेस तू? ती नक्की कोण आहे, तिला नक्की काय हवंय हे आपल्याला जाणून घ्यायला हवंय. तुम्ही तिला उद्या भेटण्याच्या आधी. अगं आनंदी, पण तू आत्ता गेली होतीस ना तिच्याकडे. तिला काय हवंय हे सांगितलंय ना तिने. दादानी तिची माफी मागावी हेच हवंय ना तिला. ते एवढं सोपं नाहीये वर्षात आहे. फक्त माफीसाठी तिने हा एवढा घाट नाही घातलाय. त्यामागे ना नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे जे जाणून घ्यायला हवं आपण. पण ते जे काही कारण असेल ते आपल्याला कळणार कसं? नाही कळणार. आणि आपण शोधलंय आनंदी, किती सर्च केलं तिच्याबद्दल, काहीच कळलेलं नाही आपल्याला. अहो आपण चुकीच्या नावाने शोधत असू तर? हे बघा, म्हणजे लग्न झाल्यावर मुली माहेरचं नाव लावतात, काही मुली सासरचं नाव लावतात, काही मुली सासर माहेरचं एकत्र नाव लावतात. ही माहेरचं नाव लावत असेल तर? तिचं लग्न झालंय? आई तिला मुलगा पण आहे. काय? हे बघ, लग्नही झालंय, मुलगाही आहे आणि माझ्या पोराच्या मागे लागली. अरे कशी आहे रे ही? कुठली बाई भेटली ना की मला? आई थांब, आम्ही काही महत्वाचं बोलतोय ना, आपण महत्वाचं बोलतोय ना. आनंदी ऐक, तिचं सासरचं नाव कोणतं, माहेरचं नाव कोणतं हे आपल्याला कसं कळणार आहे? कसं कळणार? तुमच्या ऑफिसमध्ये जेव्हा ती आली होती तेव्हा तिने कागदपत्र दिली असतील ना. आणि तुमच्या ऑफिसमध्ये जेव्हा ती आली तेव्हा ती अविवाहित म्हणून आली. म्हणजे तिने माहेरचं नाव लावलेलं आहे. करेक्ट. म्हणजे आता आपल्याला शोधायचं ते तिचं सासरचं नाव. हा, आमची काही तुम्हाला मदत लागणार आहे का सांगा? हा दादा सांग ना, आम्ही काय करू? नाही, मला तुम्ही सगळ्यांनी आता एकट्याला सोडा, कारण आता या सगळ्या गोष्टींचा विचार मला जो करायचा तो वकील म्हणून करायचा आहे. हा, राघवा, मी करू का रे बाळा मदत? नाही, मला एकट्याला सोडा. ठीक आहे, चालेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे माझ्या घरी चला. तू चल बरं, मला तुझी मदत लागेल. हे बघा, मग मी आनंदी सोबत थांबते इथे, या दोघांना चहा पाणी वगैरे देते. चल बाळा. हे बघ आई, त्यांना काही चहा पाणी वगैरे नकोय. तुला हवं असेल तर मी तुला देते माझ्या घरी. तू चल माझ्या घरी. मी काय म्हणतो, आई मला शांतता हवी आहे. शांतता म्हणजे शांतता. बेलचा आवाज सुद्धा बंद केलेला आहे. देवा, माझ्या दादाला या चुकीच्या आणि घाणेरड्या आरोपातून मुक्त कर. आमचा विश्वास आहे की दादा असं काहीच करू शकत नाही. त्या योजनाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येऊ दे.
राघव दादांची यात काहीच चूक नाहीये देवा. ते किती सज्जन आहेत हे सगळ्यांना कळू दे. देवा गणराया, राघव आणि आनंदी हे सगळं प्रकरण कायमचं संपवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यांना यश दे देवा. ते दोघे एकत्र आले की काहीही करू शकतात. हा आमचा त्यांच्यावर असलेला विश्वास आहे आणि तो तू आजही खरा ठरव. आणि माझं घर पुन्हा पहिल्यासारखं हस्त खेळतं होऊ दे रे देवा. आणि घरात पुन्हा आनंद येऊ दे.